शेतकऱ्यांची सामान्य शेतकऱ्यांची कर्ज वसुली, कारखानदार आमदारांची वसुली, कारखानदार आमदार जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि राज्य सरकारनं कर्जाची वसुली थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत। असं असताना सुद्धा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांवर जप्तीचं धोरण अवलंबते आहे। अनेक शेतकऱ्यांना जप्तीच्या नोटीस आलेल्या आहेत आणि त्यांची शेत घर यावरती जप्ती आणण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती बँक करते। मात्र हीच बँक खासदार संजय काका पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज देशमुख, मानगंगा कारखाना, महांकाली कारखाना, दिलीप तात्या पाटील यांच्या कर्ज वसुली बाबतीत मात्र अत्यंत नरमाईचं धोरण घेते। म्हणजे बड्यांच्या पुढं नांगे आणि शेतकऱ्यांच्यावरती जप्ती अशा पद्धतीचं जिल्हा बँकेचं धोरण सुरू आहे। हे धोरण आम्ही चालू देणार नाही। बँकेच्या या धोरणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बोंबमारा आंदोलन जिल्हा बँकेसमोर आज करण्यात आलेलं आहे। मात्र ये तो एक झाकी है, अगला पिक्चर अभी बाकी है। हे केवळ आम्ही झलक दिलेलं आहे बँकेला। बँकेनं आपलं धोरण थांबवलं नाही तर यापुढच्या काळात बँक चालू देणार नाही अशा पद्धतीचा निर्णय आम्ही या निमित्तानं घेत आहोत। निश्चितपणानं सामान्य लोकांच्यावरती जप्तीचं जे धोरण षडयंत्र बँकेचं सुरू आहे ते तातडीनं थांबवलं पाहिजे, अन्यथा बँकेला याला परिणामांना सामोरं जावं लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी बँकेची असेल।